चतुर्थी आली की सगळे अगदी भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या प्रत्येक कृतीमागे एक शास्त्र आहे, एक भावना आहे. अभिषेक कसा करायचा किंवा नैवेद्य कसा दाखवायचा, तर आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व काही तुमच्या शंका क्लिअर होतील. चतुर्थीची संपूर्ण पूजा अगदी स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहे, जेणेकरून तुमची पूजा देखील शास्त्रीय पद्धतीने अगदी योग्य पद्धतीने फलदायी ठरेल. चला तर मग जाणून घेऊया ही कशी करायची पूजा. तर इथे मी काही तांदूळ घेतलेले आहेत. त्या तांदळावरतीच आपल्याला दिवा ठेवायचा आहे. तांदळावरतीच का ठेवला जातो तुम्हाला माहिती आहे का? तर तांदूळ हे समृद्धी आणि पूर्णत्वाचं प्रतीक आहे. दिवा म्हणजे प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा. जेव्हा आपण दिवा हा अक्षतांवरती ठेवतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो, आपल्या घरात अखंड सुख, समृद्धी आणि प्रकाश राहू दे. तांदूळ अन्नाचं आणि स्थैर्याचं प्रतीक असल्यामुळे दिव्याची ऊर्जा अधिक शुभ मानली जाते. म्हणूनच संकष्टी चतुर्थीमध्ये पूजेमध्ये हा दिवा नेहमी अक्षतांवरतीच ठेवला जातो. आता इथे ताटात अक्षता आणि काही फुलांच्या पाकळ्या टाकून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे. गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास हा सोडायचा नसतो, कारण या दिवशी व्रत हे चंद्र दर्शनासाठी जोडलेलं आहे. आता पुराणानुसार चंद्राने गणपती बाप्पांची थट्टा केली होती. त्यानंतर गणपती बाप्पांनी त्याचे संपूर्ण तेज काढून घेतले. जेव्हा त्याने क्षमा मागितली तेव्हा त्यांनी त्याला परत देखील दिले. याचाच अर्थ, जो भक्त चतुर्थीला उपवास करून चंद्रदर्शन करेल त्याचे सर्व संकटे दूर होतात असं बाप्पांनी सांगितलं. म्हणूनच चंद्र दिसल्यावर त्याला अर्घ्य देऊन मगच व्रत हे सोडलं जातं. चंद्रदर्शन म्हणजे व्रताची पूर्णता आहे. तर त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतलेलाच आहे. 3 वेळा पाण्याने, 3 वेळा दुधाने आणि पुन्हा 3 वेळा पाण्याने. आता इथे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्यासाठी अक्षता टाकले आहे, वरती हळदी कुंकू वाहिलेला आहे. अक्षतांवर मी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करत आहे. याचाच अर्थ असा होतो, आपल्या घरात अखंड सुख, शांती आणि भरभराट राहो. आता हळद आणि कुंकू लावलेला आहे. हळद म्हणजे मंगल आणि आरोग्याचं प्रतीक, तर कुंकू म्हणजे शक्ती आणि सौभाग्याचं प्रतीक. त्यानंतर गणपती बाप्पांना सर्वात आवडत्या दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या आहेत. दुर्वाच का अर्पण केले जातात, तर थंड, शांत आणि पवित्र मानल्या जातात. ते अर्पण केल्यामुळे मनातील ताण, तणाव आणि अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे. आता इथे दुर्वा अर्पण करून एक फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. देवाला कोणत्याही गोष्टी अर्पण करताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे भाव आणि श्रद्धा. आपण मनापासून अर्पण केलं की बाप्पा नक्की प्रसन्न होतात. गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करत. आता इथे नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना. तर इथे साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं आहे. म्हणजेच तुम्ही दाखवलेला हा नैवेद्य गणपती बाप्पांपर्यंत पोहोचेल. इथे काही फळे ठेवलेली आहेत, त्यावरून देखील 3 वेळा पाणी तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पूजा करायची आहे. संकष्टी चतुर्थी ही दर महिन्याला येणारी चतुर्थी आहे आणि आपण अगदी विधिवत पद्धतीने ही पूजा करायची आहे. अशा प्रकारे आजची पवित्र चतुर्थीची पूजा संपन्न झालेली आहे. मनापासून श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपण गणपती बाप्पांची आराधना केली. गणपती बाप्पा हे आपल्या जीवनातील अडथळे ते दूर करतात. बाप्पा नवसाला पावतात आणि मनापासून मागितलेली इच्छा, श्रद्धेने केलेली प्रार्थना ते नक्कीच ऐकतात. त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे तुमचा शुद्ध भाव. आणि तुम्ही जो नैवेद्य अर्पण कराल तो अर्पण करताना देखील तुमच्या मनामध्ये शुद्धच भावना असली पाहिजे. आणि तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे की देवा, तू दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही आभारी आहोत. ही भावना त्यामागे आपली असलीच पाहिजे. तर आजची ही पूजा तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. आजच या कुटुंबात सामील व्हा.